सगळे आमचे सगळे सोयरे मित्र परिवार या ठिकाणी जमलेला आहे। आपल्या सर्वांचं आमच्या वाठोरे परिवाराच्या वतीने आमच्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। हिराबाई वाठोरे, गणेश वाठोरे, भगवान वाठोरे आणि विजयजी वाठोरे सपत्नीक आपण तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमांसोबत उभं राहायचं। या ठिकाणी आपले सन्माननीय सर्वच आपले जे मान्यवर आहेत हे या प्रतिमांचं पुष्पपूजन करणार आहे। हा जो कार्यक्रम आहे तो समाज टीव्ही वरती लाईव्ह आहे। जे या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत असे सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण घरी राहूनही पाहू शकता। या ठिकाणी वाठोरे परिवारातर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन पुष्प धूप याने होत आहे। आमच्या अंबानगर, धमज्योत नगर, राजू नगर आमच्या इथल्या सर्व जिव्हाळ्याच्या मित्रांसोबत आमच्या या परिसरामध्ये हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। या ठिकाणी त्रिवार वंदन होत आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदचरणी त्रिवार वंदन विजय काशीनाथ वाठोरे हे करत आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करत आहेत। आजचा कार्यक्रम समाज टीव्हीवर लाईव्ह चालू आहे, तरी सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि या ठिकाणी उपस्थित नसलेले सर्वांनी समाज टीव्हीच्या माध्यमातून या गृहप्रवेशाचा, या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी स्वागत गीतासाठी जे विद्यार्थी होते कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे। स्वागत गीतासाठी लगेच यायचं आहे। स्वागत गीतासाठी चला, DSK अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत कृपया त्यांनी किसनजी भोरे भाणेगावकर आपल्याला विनंती आहे, आपण महामानवांच्या प्रतिमांसाठी पुष्पपूजन करायला यायचं आहे। मम्मी आवडा वडना
या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमांचं पुष्पपूजन झालेलं आहे. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहात म्हणून आपलं सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या वाठोरे परिवाराच्या वतीने मी पूर्ण मनाने आपल्या सर्वांचं आभार मानतो. या ठिकाणी एक सुंदरसं असं गीत आणि या गीताने या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सगळे सोयरे मित्र परिवार स्नेह संमेलनामध्ये आपण सगळेजण एकदम खुशीनं या ठिकाणी सगळेजण सामील झालेले आहेत. आणि सर्वांनी नमोस्तु गौतमा ज्ञानदीप चेतनी घालवी तमा. ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा. ओम नमो सदय हृदय अभयदान देहि अंतरंग शांत करीत जीवनात ये. सकल मलिन जाळण्यास भीम शक्ती दे. अखिल भुवन उजळण्यास प्रेम भक्ती दे. टाळी वाजा. हरी ससक्त हरी समर्थ हे नरोत्तमा. नवनवीन रूप धरून बुद्धदेव भारतास त्या प्रबुद्धता. विष समान विषमतान अजून लोपले. या जगास शिकवंत आपली. परम करुण लोचनात दाटली क्षमा. धम्म शरण संघ शरण सुख साधन. शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना. नवयुगात मिळवूयात जन समानता. हाच धम्म हेच नीती येई मानता. भीम रूप धरून तू शिकली आम्हा. ओम धन्यवाद धन्यवाद. खूप छान आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केले. घराच्या नावपाठीचे या ठिकाणी अनावरण होणार आहे आणि त्यासाठी मी हिराबाई काशीनाथ वाठोरे आणि विजय वाठोरे यांनी समोर यायचं आहे आणि या नावपाठीच्या घराच्या नावपाठीचे अनावरण करायचे आहे. बघूया काय नाव आहे ते घराचं. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विचाराने प्रभावित होऊन या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी घेऊन सन्माननीय विजय वाटवरे साहेब यांनी या ठिकाणी हे घराचं या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये बांधलेलं आहे आणि त्यानिमित्ताने हिराबाई काशीनाथ वाटवरे आणि विजय वाटवरे हे या घराचं नाव पाठवून उद्घाटन करण्यात राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे नाव सुद्धा राजगृह होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये क्रांतीचा विचार फैलवणारे सर्वात विचाराचा डेपो जो होता असे एक शहर होतं बुद्धाच्या काळामध्ये, तथागतांच्या काळामध्ये. त्या तथागतांच्या काळामध्ये जे शहर होतं त्या शहराचं नाव राजगृह होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचे सुद्धा राजगृह नाव होतं आणि त्यांच्याच विचारातून आम्ही प्रेरित होऊन या ठिकाणी या घराच्या नावपट्टीचं उद्घाटन झालेलं आहे. राजगृह हिराबाई काशीनाथ निवास विजय वाटवरे साहेबांच्या आई आणि वडील यांच्या दोघांचंही नाव या ठिकाणी या घराच्या नाम प्लेटवर टाकण्यात आलेलं आहे. राजगृहासाठी आपण जोरदार सगळ्यांनी एकदा टाळ्यांनी स्वागत करावं. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वाठोरे परिवाराचं, ज्या परिवाराने हे घर उभं केलेलं आहे, परिवाराचं एक गीत या ठिकाणी समूह नृत्य होणार आहे. वाठोरे परिवाराने स्टेजवरती यायचे. चला पटकन जा. माझ्या घरात भीम आहे, माझ्या दारात भीम आहे आणि म्हणूनच माझ्या मनात जय भीम आहे. Thank you.
शुभ दिन आया विजयादशमी पावन दीक्षा भूमि पावन दीक्षा भूमि तुझ उठी धरती अंबर तुझ उठी धरती अंबर सबकी एक ही वाणी शुभ्र वस्त्र परिधान करके आए लाखों नर नारी अंधियारे जीवन अंधियारे जीवन में अपने करने ज्ञान की रोशनी शरण गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भारत करूंगा उनकी लिए इतिहास में उनकी अमर कहानी शरण गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शुभ दिन आया विजयादशमी पावन दीक्षा भूमि पावन दीक्षा भूमि गूंज उठी ये धरती अंबर गूंज उठी ये धरती अंबर सबकी एक वाणी धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। राहुलजी भगत सर, आपणास विनंती आहे, आपण या स्पर्धेचं सूत्र आपण सांभाळायचं आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय व्ही.एस. गायकवाड सर यांना विनंती आहे, आपण स्टेजवरती यावं. हॅलो, आजच्या या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आयोजित सगळे सोयरे या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी विजयमाला व विजय काशीनाथ वाठोरे या साहेबांनी या ठिकाणी आपलं घर बांधणीचं काम पूर्ण केलेलं आहे आणि या घर बांधणीच्या पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये आज त्यांनी
प्रवेश करण्याचं निश्चित केलेलं आहे। या निमित्तानं त्यांनी जो या ठिकाणी सगळे सोयरे स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो या ठिकाणी अतिशय स्तुत्य आणि आगळा वेगळा असा आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि पुनश्च एकदा मी माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे वाठोरे परिवारास या ठिकाणी या घरामध्ये प्रवेश करण्याच्या निमित्ताने हार्दिक 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 मंगलमय शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। राहुल भगत सर। ही स्पर्धा आहे डान्स स्पर्धा, त्यासाठी पहिली स्पर्धका आहे अंकिता पृथ्वीराज पोहरे आणि गीत आहे भीमतारा। अंकिता पृथ्वीराज पोहरे। तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तोफ सन्माननीय शिवाजीराव माने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्यांचं टाळ वाजवून स्वागत करायचं आहे। जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेतलं पहिलं नृत्य या ठिकाणी सादर करत आहे आणि गीत आहे भीमतारा। अतिशय सुंदर असा या ठिकाणी नृत्य सादर केलेलं आहे। रचना गंगाधर विणकरे आणि स्पर्शिका कपिल सोनाळे यांचा डान्स आहे
सोन्यानं भरली ओटी. माननीय शिवाजीराव माने 1-2 मिनिटाचं आपण मनोगत व्यक्त करावं. चला. संपूर्ण जगाला शांतीचा आणि ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा अंताचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महर्षी चार्वाक, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक नव्हे तर 2-2 राजांना घडवणारा राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ, रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रवीर संभाजी राजे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जगद्गुरु तुकोबाराय, संत नामदेव, संत रविदास, संत कबीर, ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी या देशातल्या 85% मूळ निवासी बहुजन समाजाच्या आयुष्यामध्ये कुठल्याही हाल अपेक्षा आणि वेदना येऊन सारं सोसलं भोगलं, त्या सर्वांच्या कार्याला विचाराला प्रथम अभिनंदन अभिवादन. आजच्या या अभूतपूर्व आणि नाविन्यपूर्ण अशा कार्यक्रमाला जो आमचे मित्र अनेक वर्षापासून शालेय शिक्षण जीवन जगताना विजय वाटवरे साहेब आज रेल्वे विभागामध्ये टीसी म्हणून काम करतात, परंतु बुद्धाची आणि बाबासाहेबांची आणि छत्रपती शिवरायांची चळवळ खऱ्या अर्थानं ज्या माणसाकडून मला समजली, मी समजून घेतली, ते वाटोरे साहेबांच्या घराच्या निमित्ताने आज सगळे सोयरे स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी या विचारपीठावर, या ज्ञानपीठावर जे उपस्थित आहेत त्या सर्वांची नावे मला माहीत नाहीत. ते सर्व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि सर्व स्पर्धकांनो, खरं तर हा कौटुंबिक सगळे सोयरे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे
आणि मित्र परिवार, एवढं काय बारकाईने सांगायची आवश्यकता नाही. कन्सेप्ट सांगणं महत्वाचं आहे. बंधूंनो, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये, अनेकांच्या आयुष्यामध्ये आपण घर बांधतो. भारताचा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास जर आपण बघितला, आदिमानवापासून प्रगत होऊन आपण आज या मानवी अवस्थेमध्ये जेव्हा आलो, प्रथम शेतीचा शोध लागला. शिकार करून आपलं जीवन व्यतीत करणारा माणूस शेतीचा शोध लागल्याच्या नंतर तो प्रगत अशी संस्कृती त्यानं स्थापित केली. आणि ज्या रामायणामध्ये आणि सगळ्या धर्मग्रंथामध्ये जे राक्षस आहेत ते तुम्ही आम्ही आहोत. आपण राक्षसाचे वंशज आहोत. रामायणामध्ये मै नावाचा जो राक्षस आहे, त्या राक्षसाला म्हणजे पहिल्यांदा निवारा काय असावा, दगडाच्या गुहा किंवा घाटाच्या खाली जे काही दऱ्याखोऱ्या आहे त्यामध्ये माणूस आसरायला राहायचा. परंतु मै नावाच्या राक्षसाच्या लक्षात आलं की ऊन पाऊस वारा आपण संरक्षण करत असेल तर घर असायला हवं. आणि म्हणून पहिल्यांदा मै नावाच्या राक्षसाने उंच टेकडीचा आधार घेऊन तोडलेली लाकडं अशी सपाट उभी केली आणि त्याच्यावर एक पालापाचोळा झाडाच्या झुडपं फांद्या टाकल्या आणि आश्रय करू लागला. म्हणजे पहिला स्थापत्य इंजिनियर हा मै नावाचा राक्षस आहे. मै नावाच्या राक्षसानं पहिलं घर बांधलं पहिल्यांदा. जगाच्या पाठीवर स्थापत्य इंजिनियर जर असेल तर तो तुमचा आमचा पूर्वज मै नावाचा राक्षस आहे. त्याला ब्राह्मणी संस्कृतीत आज राक्षसाने म्हटलं तर तो आपला तुमचा आमचा. तुम्ही आम्ही घर बांधतो. मूळ निवासीची घर बांधताना आपली जी कन्सेप्ट आणि आपली जी संकल्पना ते बाजूला ठेवतो, त्याला वास्तुशांती म्हणतो. आणि वास्तुशांती ठेवून मी मराठा कम्युनिटी बद्दल बोलत नाही होतो, आपल्या बुद्ध कम्युनिटी बद्दल सत्यनारायण करतात आणि सत्यनारायणाची पूजा आपण घालत असतो. जो सत्यनारायण 1700च्या आधी त्याचा ग्रंथ नव्हता किंवा सत्यनारायणाचं नाव माहित नव्हतं, परंतु घराचं लोकार्पण किंवा आपला प्रवेश असला तर आपण सत्यनारायणाची पूजा घालतो. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये, तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ब्राह्मणी व्यवस्था अतिशय खोलवर रुजवल्या गेलेली आहे. त्यातून मला बाहेर काढण्याचं काम मी प्रांजळपणे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे. 9व्या वर्गात किंवा 10व्या वर्गात असेल तेव्हापासून वाठोरे साहेबांनी काम केलं आणि आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम करतो. त्याचं सारं श्रेय माझे मित्र सन्मान्य विजय वाठोरे साहेबांना. आज तुम्ही 2 मिनिटं म्हणले, आता मी जास्त वेळ घेणार होतो. स्पर्धकांची आणि तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं जे आंदोलन पेटलं जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये, संपूर्ण मराठा समाज एकवटला अशी अवस्था निर्माण झाली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि ज्या समाजानं जरांगे पाटलाला नेतृत्व दिलं त्यांनी स्पष्ट अशी भूमिका घेतली नाही. म्हणून मी जे लेख लिहिला, मराठा आरक्षण आणि हो घातलेली लोकसभा, तेव्हा जरांगे पाटलाचं काय चुकते, समाजाचं काय चुकते, समाज कसा व्यतीत झाला जातो आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठा ओबीसी कसा संघर्ष उभा राहतो हे लिहिताना मी त्या लेखातून मराठा समाजाला सांगितलं की तुमच्या आमच्या पूर्वजांनी 1956 ला बाबासाहेब स्वीकारले असले तर आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्याची आवश्यकता नव्हती. पण दुर्दैव असं आहे की आमच्या समाजाला बाबासाहेब कळाले नाही, नव्हे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने कळू दिले नाही. तथागत गौतम बुद्ध हे मुळात क्षत्रिय राजाचा मुलगा कुणबी आहे, परंतु तथागत गौतम बुद्धाचे विचार सुद्धा आमच्या डोक्यामध्ये येऊ दिले नाही. परिणामी आज आम्ही हरापेस्ट आणि वेदना सोसत आहोत. जगाच्या पाठीवर आज भारताचे पंतप्रधान कुठेही कुठल्याही देशामध्ये गेले, चीनमध्ये जाऊ, रशियामध्ये जाऊ, जपानमध्ये जाऊ, इंग्लंडमध्ये जाऊ, कुठे जर गेले, जे नरेंद्र मोदी भारतामध्ये तथागत गौतम बुद्धाचं नाव घेत नाहीत, बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत, पण जगाच्या पाठीवर कुठे गेलं तर मी बुद्धाच्या भूमीतून, बुद्धाच्या मातीतून आलो असं सांगतात. कारण जगामध्ये बुद्धाची जी ओळख आहे ती तर कोणाची नाही, त्यानंतर बाबासाहेबांची ओळख आहे. आणि म्हणून या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्था बाबासाहेबांना, तथागत गौतम बुद्धाला, छत्रपती शिवाजी महाराजांना भलेही नाकारत असेल
पण त्या व्यवस्थेला जगाच्या पाठीवर कुठे फिरताना गौतम बुद्ध बाबासाहेब आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब समजून घेताना बाबासाहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊसाठी तुकाराम महाराज ही जी बहुजनाची कामं करणारी जी राष्ट्रपुरुष मंडळी आहे, या राष्ट्रपुरुषांचे विचार तुम्ही आपण आपल्या डोक्यामध्ये पेरून घेतले पाहिजे, शिरून घेतले पाहिजे. हे राष्ट्रपुरुष खांद्यावर किंवा डोक्यावर फिरवायचे विषय नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्पर्धकाच्या माध्यमातून गाण्यातून जे प्रबोधन होत आहे, मी आता आले जे पहिलं गाणं कोणाची स्पर्धक सोनाळी, त्या मुलीचं जर पाहिलं तर टीव्हीवर बघताना सुद्धा मला असं वाटतं की आपण टीव्ही बघतो की काय, टीव्हीवरचा एखादा डान्सचा कार्यक्रम बघतो काय. म्हणजे आपल्या मुलामध्ये एवढी प्रतिभा आहे, परंतु त्यांना स्टेज मिळत नाही. जर कुलकर्णीची पोरगी जर अशी नाचली तर तिला कुठला तरी एखादा स्टेज मिळू शकतो, एखादी देशपांडेची मुलगी नाचली तिला स्टेज मिळतो. आणि म्हणून आम्हाला तुमची आमची व्यवस्था प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं व्यासपीठ, आपलं विचारपीठ निर्माण करावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केल्याशिवाय आपल्या मुलांना आपल्याला वाव मिळणार नाही. त्या अनुषंगानं आपण काही पावलं उचलणार आहोत का, याच्यासाठी सुद्धा आपल्या समाजातल्या बुद्धिवंत आणि धनिकांनी त्या दृष्टीनं पुढे येणं गरजेचं आहे असं मला वाटते. या ठिकाणी वाटोरे साहेबांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या घरात प्रवेश करताना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना दीर्घायुष्य मिळो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण आला शांततेने कार्यक्रम ऐकतात, मला सुद्धा ऐकले राहत. मी सर्वांना माफी मागतो की मला वेळ झाला, मी थांबतो. जय भीम, जय शिवराय. माने सरांनी अगदी कमी शब्दामध्ये फार मोठ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर वाटोरे परिवार, विजय वाटोरे सर आणि भाचंद्र वाटोरे सर या ठिकाणी नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम या ठिकाणी करत असतात. आणि यानंतर ही स्पर्धक आहे या ठिकाणी प्रणिता प्रल्हाद ढवळे, जय भीम वाल्यांच्या नादी लागायचं नाही हे गीत आहे. जय भीम वाल्याच्या नादी लागायचं नाही, 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 लागायचं नाही, जय भीम वाल्याच्या नादी लागायचं नाही, जय भीम वाल्याच्या नादी लागायचं नाही. जय भीम वाल्याच्या नादी लागायचं
लागायचं नाही जे भिवाल्याच्या नादी लागायचं लोकशाहीची घटना दिली काय अभिमान अशी केली लोकशाहीची घटना दिली दूर गुलामी पिढ्यांची केली आज जो तो जय भीम बोली जय भीम बोलायला तुम्ही लाजायचं नाही जय भीम बोलायला तुम्ही लाजायचं जय भिवाल्याच्या नादी लागायचं नाही जय भिवाल्याच्या नादी लागायचं नाही तिच्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही तिच्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही जय भिवाल्याच्या नादी लागायचं नाही जय भिवाल्याच्या नादी लागायचं नाही जय भिवाल्याच्या नादी लागायचं नाही. आणि यानंतर मयूर सुनील भोरे गीत आहे भम भम बोले. तरच बेटा चकलो रंगंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडी गिडी गिडी गो इडी पा चिकी चकचो गिडी गिडी मन सुलु सुलु मन मकरक हुकु बुकुरे चकलक बिक्को चिक्को श्री 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 गो भगदुम चिकी चकचो. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हम जैसे देखे ये जहां वैसा ही जैसी नजर अपनी खुद पे सोचे आओ पकड़ा फैलाओ रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ली. ढाले गारे गमा पसंद बम 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 बोले बम चिक बोले मस्ती में डोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज आए पल भिगो के ये बुद्धू बनाए. हमने ये सारे तारे दिव्य माए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे. खुद ही सोचे आओ पकड़ा फैलाओ रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब सुन ले.
रे, हो जा बिंदास बोल रे, मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम स्टिक बम 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 बम। ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना, प्यार से चुनके इन रंगों को किसी ने सजाया, ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया, ऊपर वाला क्या कोई कलाकार है, खुले सोचे आओ पंखड़ा फैलाओ, रंग गए बिखराओ, चलो 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 नए खाब पुरुष पम पदे मस्ती में डोले, 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 पम पदे मस्ती में डोले। आदरणीय आमचे काकाजी कालवस काशीनाथराव वाठोरे यांचा स्मृती दिवस आम्ही दरवर्षी 20 डिसेंबरला साजरा करतो, पण यावर्षी 20 डिसेंबरला साजरा करू शकलो नाही, कारण हा घराचं बांधकाम चालू होतं. तर घराचं बांधकाम आता कंप्लीट झालेलं आहे. त्या घराच्या बांधकामानिमित्त हा आगळा वेगळा कार्यक्रम सगळे सोयरे आणि मित्र परिवार स्नेह संमेलन आयोजित केलेला आहे. आमचे आदर्श मार्गदाते विजयराव वाठोरे यांच्या संकल्पनेतून नेहमीच कुठला तरी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो आणि नेहमीच आम्ही 20 डिसेंबरला कार्यक्रम साजरा करतो, पण हा कार्यक्रम थोडा लेट झाला, त्याबद्दल सर्व पाहुणे मंडळीचे मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतरच सर्वांना सुरुची भोजनाचा आस्वाद केलेला आहे. सर्व आमंत्रित पाहुण्यांना विनंती करतो की कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी आम्ही नम्रतेची विनंती करतो. जय भीम. आणि यानंतर सुप्रिया दयानंद नरवाडे. फक्त तुझ्या नावाचा हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचा हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे, तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, हाताची लाली कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. सजून धजून इंस्टावर रील करते तुझ्यासाठी, कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी, माझ्या मागे लाखो हजारो लागले तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी, मी कुठे बोलते मी बोल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल, लाडाला घेऊन दे मस्त तुझ्या हाताने, सोडून दुसरी आपली जोडी पाहिजे, एक नाही राजा मला जोडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे,
मला नऊवारी साडी पाहिजे. छान. आणि ह्यानंतर त्या ठिकाणी एक ग्रुप डान्स होणार आहे आणि या ग्रुप डान्स मध्ये जे स्पर्धक आहेत अनुष्का चांदू राऊत, आरुषी भीमराव नरवाडे, चंचल चांदू राऊत, समृद्धी प्रवीण नरवाडे व नीता जानकीराम नरवाडे यांनी यायचं आहे. समूह नृत्य आहे आणि गीत आहे नांदन नांदन रमाचं नांदन. आणि सर्वांना विनंती आहे की लागलीच आपण काही नृत्यानंतर या ठिकाणी सुरुची भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण याचा लाभ घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपल्या समोर ही सामूहिक नृत्य आहे नांदन नांदन रमाचं नांदन. तयार आहात का? ओके, स्टार्ट. अगदी सुंदर या ठिकाणी रमायचं गीत सादर केलं आहे. आणि ह्यानंतर तयार राहायचं आहे नीता जानकीराम नरवाडे.
चला छान या ठिकाणी. आणि यानंतर जे गीत आहे सोन्यानं भरली ओटी आणि स्पर्धक आहे सोनम शिवदास गच्छे. Thank you.
परिचित माझे गावी त्यानंतर जी हा स्पर्धक आहे युग भालचंद्र वाटोरे. गाण्याचं नाव आहे पाहिजे नखरेवाली बायको. थोडीदार भेटत थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मैं सोने सारे काळजातलं पाणी पाणी करते पोरगी. आता क्यूटवाली गावरान मोरी थोडी माझ्या काळजाची चोरगी. थोडं माझं प्रेमात पडत गमाई खुड्या करत झाला मन तुझ्या जमाई. आता मला लागली माझी आई हवी आता बोलू नको माझी आई. पोषण काय त्याची सोबत घरवाली थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. त्यानंतर जे गीत आहे साक्षी राहुल खिराडे गुलाबी साडी आणि या ठिकाणी आले मी आज असं नका बघू येते मला शृंगाराच दिसते मी भारी जाऊन जरा मी खास तिथे निघाली गुलाबी आठवण करते तुझे मोरणी शीतल. गुलाबी साडी आणि दिसते मी भारी दादा माझा गुलाबी साडी आणि दिसते मी भारी दादा माझा. फोटो काढतो सामानाला जने अंगावर टाईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन तुला फाईट.
आणि यानंतर जे स्पर्धक आहे जीविका जनार्दन चव्हाण आणि या ठिकाणी सोन्यानं भरली ओटी. आणि यानंतर जे स्पर्धक आहे प्राजक्ता भालचंद्र वाठोरे, गीत आहे जाने बलमा. उन्हें
आणि यानंतर जे गीत आहे अनन्या विलास वाटोरे. अपना रूप रंग सजाओ, मेहंदी हाथा में लगवाओ, पायल कंगन भी मंगवाओ, मेरे नीर भरण में जाओ, पायल कंगन भी मंगवाओ, मेरे नीर भरण में जाओ, घूमना साका ढूंढना कसर ढालूंगी, बावन का मरते चलूंगी, बावन का मरते चलूंगी. जुत्ती मड़कड़ हारी पहरूंगी, बहुआ में टकरार जब मैं हवा की दरिया लहरूं, सपने की गुप्त गले में डालूंगी, बावन मरते चलूंगी, बावन मरते चलूंगी. मोटा पैना से ठोका, टिक्का लाल रंग का लाड़ा तेरा कागड़ी पे मुक्का, तीन बोला ढूंढे हलूंगी, बावन मरते चलूंगी, बावन मरते चलूंगी. मेरा पलंग घुमावे चौके लाड़े, चुंदड़ में सितारे, मुकेश जाजी तेरी कलमियां लिखे गीत प्यारे, हाँ मैं लाली अखर डालूंगी, बावन मरते चलूंगी, बावन मरते चलूंगी. नेक्स्ट आहे अब्दुल शेख बोस. जैसे धूल उड़ा के सीन उठा के तुम भी नाचो, बाजे चमके ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो, से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो, बल्ले घोड़े जैसे बाप ढोल छोड़ नाचो, मिट्टी जो तो नोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो, हाँ जा छोड़े हाँ जा गोरे हाँ जा छोड़े, नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 तेरी जैसा नाचो 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 बिच्छू गाना लागे ऐसा नाचो. Enough of this nonsense! You two, out! No, Jake, I have nothing to believe. ऐसे देखो धंधना के रोगी नाचे, शोर सुन लो है धमाका जैसे शेर हाथी नाचे, दिल का ये मेरा यार अपने साथ नाचो, बेटियों के जोरों पे तुम थोड़ा देसी नाचो, पसीना माथे का झुमके झुमके ऐसे नाचो, हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे, नाचो 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 यार नाचो 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 उसने चक्का लाके नाचो. हाँ बहुत बढ़िया अब्दुल, आपने बहुत अच्छी कोशिश की है. हाँ एक असा आमच्या अंबानगर मध्ये थोडं खूप असे कलाकार आहेत. आता आपल्याला हे जे गीत आहे ते स्पर्धेचं नाही, परंतु त्यांनी सगळ्या अंबानगरच्या वतीने सांगितलंय. अनुप श्रंगारे, क्या बात है, चलो.
अनूप श्रृंगार के लिए तत्पूर्वी एका मिनिटाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय मी
सर्वप्रथम आपल्या अंबानगरमध्ये विजय वाठोरे यांनी जो हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन घेतलं गृहप्रवेशाच्या निमित्तानं, आणि त्यांच्या वडिलांनी काशीनाथ बापू वाठोरे त्यांचं एक स्वप्न होतं, संकल्प होता की भायखळ्यामध्ये बाबासाहेब म्हणाले की तुम्ही जरी साहेब बनला नाहीत तर तुमच्या मुलाला साहेब बनवा. तर काशीनाथ बापू वाठोरे यांचा मुलगा नुसता साहेब बनला नाही तर बाबासाहेबांचा चळवळीतला कार्यकर्ता बनलेला आहे. त्याकरिता सर्वांनी टाळ्या वाजवा. मी सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि काशीनाथ बापू आणि आमची आई वाठोरे यांना विनम्र अभिवादन करून माझं मनोगत इथं व्यक्त करतोय. आपल्या अंबानगरमध्ये बऱ्याच लोकांनी स्टेट जमा केलेली आहे, बऱ्याच लोकांनी कोट्यावधी रुपयाचे घर बांधलेले आहे, परंतु बायकोसाठीच बांधलेले आहेत. परंतु आमच्या विजयदादा वाठोरेंनी समाजाला काय आदर्श द्यावा? बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आम्हाला घर मिळालं आणि माझ्या बापानं बाबासाहेबांची धुरा दाखवली आणि त्या बाबासाहेबाच्या पाऊल वाटेने चालत असताना विजय वाठोरे जीवनात यशस्वी झाले. आणि ज्या बाबासाहेबांचं राजगृह समाजाला न्याय देण्यासाठी माता रमाईनं त्याची कौन्सिल उभी केली आणि त्या राजगृहातून या आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं बाबासाहेबांनी काम केलं. त्याच पद्धतीनं आमच्या अंबानगर मधून विजय वाठोरेंनी त्या बाबासाहेबांचा आदर्श घेऊन राजगृह उभं केलेलं आहे. त्या निमित्त सर्वात प्रथमतः वाठोरे परिवारांना मी त्यांचं स्वागत करतो. त्यांना हार्दिक हार्दिक या ठिकाणी या मंचावरून शुभेच्छा व्यक्त करतोय. मी मांडणीकर बोलत असताना या अंबानगर मध्ये बाबासाहेबांच्या नावावर करोडो रुपये कमवणारी लोक पाहिली, कोट्यावधी रुपयाचे घर बांधणारे लोक पाहिली, ते फक्त आणि फक्त बायकोसाठी आणि मुलांसाठी. परंतु आमच्या वाठोरे साहेबांनी इथं सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला आपल्या कमाईमधून 10% 20% कमाईतला हिस्सा दान देऊन समाजातल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून आंबेडकरी चळवळीमध्ये आणण्याचं काम केलं. त्याबद्दल वाठोरे साहेबांना पुढील आयुष्यासाठी मी मांडणीकर परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. मी इथेच थांबतोय. जय भीम, जय बुद्ध. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, जुळावे सगळ्याचे मन आणि नाती, जुळावे सगळ्याचे मन आणि नाती. या ठिकाणी सन्माननीय पंडित साहेब आजच्या या गृहप्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन. आजचा हा गृहप्रवेश सोहळा अतिशय वेगवेगळ्या माध्यमातून, सांस्कृतिक माध्यमातून, लहान मुलांच्या डान्स स्पर्धेतून या ठिकाणी माननीय विजयजी वाठोरे साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवित आहेत आणि या राजगृह या गृहप्रवेश होत आहे. तेव्हा या वाठोरे परिवारास मी अतिशय जवळून ओळखतो, कारण वाठोरे परिवाराशी माझं थोडस नातं आहे आणि कुठलाही कार्यक्रम दरवर्षी आमच्या काकाच्या नावावर पुण्यतिथीच्या निमित्ताने वाठोरे साहेब
दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. विचारवंत साहित्यिक या ठिकाणी या पुण्यानुमोदनाच्या निमित्तानं, काकाच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्तानं बोलवतात आणि त्यांचे विचार अतिशय बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तेव्हा या गरीब परिस्थितीतून आलेल्या वाठोरे परिवारातून आयुष्यमान आमचे विजयजी वाठोरे साहेब शिकून, शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून पुढे गेले आणि या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मंत्राचा त्यांनी अतिशय समाजापर्यंत कान मंत्र देण्याचं काम करीत आहेत. तेव्हा आपण या ठिकाणी सर्वजण या राजगृहाच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. तेव्हा मी माझ्या पंडित परिवाराच्या माध्यमातून, स्वतःच्या पंडित परिवारातर्फे या राजगृह प्रवेशाचे उद्घाटन झाले आणि गृहप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मी माझ्यातर्फे, पंडित परिवारातर्फे या वाठोरे परिवारास हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. कार्यक्रमाला फक्त एकच मिनिट मी थोडंसं हे करतो. या नांदेड महानगरपालिकेमध्ये गेल्या 30 ते 32 वर्षापासून कार्यरत असलेले आमचे ज्युनियर मित्र गौतमराव कवडे, जे की या आयुक्ताचे पर्सनल असिस्टंट राहिलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की अवघ्या एकाच मिनिटात त्यांनी या गृहप्रवेशानिमित्त आपल्या शुभेच्छा द्याव्या अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या मित्रांनी आज गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्त मला पाचारण केलं आणि मी या ठिकाणी उपस्थित झालो. खरं तर हे मी माझं भाग्य समजतो. मित्रांनो, माझ्या मित्राला असं सांगत होतो की बरेच वेळेस म्हणत होतो की विजय दादा, तुम्ही एक काम करा, कृपया करून इकडे राहण्याऐवजी आपण कुठंतरी एखादी वेगळी वास्तू बघूया आणि एखादी घर बघू किंवा एखादा प्लॉट बघू आणि त्या ठिकाणी आपण चांगलं घर बांधूया, अशी माझी आणि माझ्या भारत वाठोरेची सुद्धा इच्छा होती. माझा मित्र भारत वाठोरे, खरं तर आमची दोघांची मनस्वी इच्छा होती, दादांनी इथं घर नाही बांधलं पाहिजे. आम्हाला वाटत होतं की दादा तिकडे राहायला पाहिजे, आमच्या सोबत राहायला पाहिजे, आमच्या जवळ राहायला पाहिजे. कारण मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला की मी जे आज इथं उभा आहे, जे भारत असेल, आमचा संजीव असेल, आमचा गंगाधर असेल आणि आमचा विजय असेल, यांच्यामुळं मी इथं या ठिकाणी उभा आहे. मी त्यांचा ज्युनियर आहे. त्यांनी मला आठवण करून द्यावीशी वाटतं की या ठिकाणी एवढा मोठा प्रसंग आहे. मला त्यांनी 10वीला 9वीला 8वीला असताना मला त्यांनी गणित शिकवलं. गणितामध्ये चांगल्या प्रकारे गुण कसे मिळावेत, कसं अभ्यास करावा, इंग्रजी कशी शिकावी, इंग्रजीचा अभ्यास कसा करावा, या महामानवांनी मला महामानव म्हणतो मी यांना. त्याचं कारण असं आहे की हे माझे मित्र, त्यांच्यामुळे या ठिकाणी मी उभा आहे. आणि खरंच सांगतो तुम्हाला की त्यांचे आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे उपकार आहेत. खरं तर त्यांनी TC हे पद धारण केलंय. खरं सांगतो मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल की हा एक माणूस असा होता की त्या काळात जर त्यांना मार्गदर्शन मिळालं असतं, आमचा गंगाधर वाठोरे असेल, विजय वाठोरे असेल, टॉप मोस्टचे विद्यार्थी होते. आणि टॉप मोस्टचे म्हणण्यापेक्षा त्या काळामध्ये यांना व्यवस्थित जर मार्गदर्शन मिळालं असतं तर हे डॉक्टर, इंजिनियर, एवढंच नाही तर IAS सुद्धा झाले असते. पण यांना म्हणजे वेळेवर मार्गदर्शन मिळाले नाही. त्याची तुम्हाला सगळ्याला जाणीव आहे. बरोबर आहे, कलेक्टरच्या पेक्षाही जास्त आहेत ते तर मी सांगतो. कारण काय, आम्ही त्यांच्यामध्ये जे बघितलं त्या काळामध्ये आमच्या एखाद्या टीचरला काही जमत नव्हतं त्यावेळेस तर सगळ्यात पाठीमागे यांच्याकडे नजर जायची. हे सगळ्यात मोठे होते. खरं तर मला 1 मिनिटाचा वेळ दिला, हे सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी शेअर होणार नाही म्हणून सांगतोय. ज्या एखाद्या टीचरला जमायचं नाही आमच्या, तर त्यावेळेस यांच्या पाठीमागं बघायचे तर ते हे सॉल्व्ह करून द्यायचे. आमचा गंगाधर पण इथं आहे
आमच्या विजयींना तर म्हणजे प्रत्येक गोष्ट यांना जमायची असं मला तुम्हाला सांगायचे. असा आमचा मित्र सद्गुणी आणि समाजासाठी पहिलेपासूनच तो वाहून जातो हे मी सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला वेळोवेळी हे होतं. खरं तर सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाहीये. एक माझा म्हणजे अनुभव शेअर करण्यासाठी मी खरं म्हणजे इथं उभं राहिलो. मला तुम्ही समजावून घेतलं, ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. नमो बुद्धाय, नमो बुद्धदेव. या ठिकाणी मुलींचं संस्कृती संदीप गच्छे आणि सोनाक्षी संजय गोखले आपण या नृत्य स्पर्धेसाठी तयार आहेत. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालती. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालती. नदी तडीले चालती. आई नदी तडीले चालती. मला रागावल्याने जोडी आणि देवाला तितडी चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. मला रागावल्याने जोडी माझी देवाला तितडी चालली. गाडीवर पोरीशी कमानी गाडीवर तुम गाडीवर पोरीशी कमानी गाडीवर आशेत बांधे नको काय बरोबर पकडायला. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. मला रागावल्याने जोडी आणि देवाला तितडी चालली. या ठिकाणी ही जी स्पर्धा झालेली आहे खरोखरच सर्व स्पर्धक अतिशय सुंदर डान्स या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी जे स्पर्धक सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी जीवापाड मेहनत करून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि सर्वांना आशा असते की माझा नंबर येईल का, परंतु त्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना सुरुवातीलाच मी काही अटी सांगितल्या होत्या. चेहऱ्यावरील हावभाव असतील, तुम्ही हा जो मंच आहे त्या तुम्ही मंचाचा किती वापर करणार आहात, तुमच्या ऍक्शन कशा असणार आहेत, तुमचे हावभाव आणि या ठिकाणी जे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांचा प्रतिसाद, अशा एकंदरीत ते बाबी होत्या आणि त्या बाबींशी मी गुणगान केलेला आहे. या ठिकाणी सर्वांनीच जीवापाड मेहनत करून आपल्या आपल्या प्रमाणे परीने या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि त्यानुसार मी गुणगान केलेलं आहे. सर्वांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत व अभिनंदन. जे विजेते असतील त्यांचं पण हार्दिक हार्दिक अभिनंदन व जे या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळू शकले नाहीत
त्यांचं रिझल्ट तयार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या समोर मी एक छोटस गीत सादर करत आहे. आपण डान्स खूप बघितलाय, आपण सर्वांची भाषण पण ऐकलीत. त्या ठिकाणी छोटस मी गीत सादर करत आहे आपल्या समोर. धनी माझा मौल्यवान, धनी माझा मौल्यवान पिवळ्या सोन्याहून, धनी माझा मौल्यवान पिवळा सोन्याहून, कशाला वेग मजला, कशाला वेग मजला सोन्याचा दागीन, कशाला वेग मजला सोन्याचा दागीन. धनी माझा मौल्यवान, धनी माझा मौल्यवान पिवळा सोन्याहून, पिवळा सोन्याहून, कशाला वेग मजला, कशाला वेग मजला सोन्याचं दागीन, सोन्याचं दागीन. भरदार रंग, भरदार बांधा रंग, गोरा गोरा पान, सूट बूट टाय दिसे तयाला शोभून, सूट बूट टाय दिसे तयाला शोभून. गोऱ्या लोक संग बोले, गोऱ्या लोक संग बोले इंग्रजी ठासून, इंग्रजी ठासून, कशाला वेग मजला, कशाला वेग मजला सोन्याचं दागीन, सोन्याचं दागीन. फुला संग यावा जसा, फुला संग यावा जसा मातीला सुगंध, तसा लाभला ग बाई भीमरावाचा संग, तसा लाभला ग बाई भीमरावाचा संग. भीमामुळ सुधारल, भीमामुळ सुधारल दलितांचं जीन, ह्या दलितांचं जीन. कशाला वेग मजला, कशाला वेग मजला सोन्याचं दागीन. दलितांचे बाबा झाले माझे पतिराज, दलितांचे बाबा झाले माझे पतिराज. आई नव कोटीची मी, आई नव कोटीची मी त्यांच्यामुळे आज, आई नव कोटींची मी त्यांच्यामुळे आज. सौभाग्याचं कुंकू दिसे, सौभाग्याचं कुंकू दिसे कपाळी शोभून, कपाळी शोभून. कशाला वेग मजला, कशाला वेग मजला सोन्याचं दागीन, सोन्याचं दागीन. शेवटचा अंतर आहे. जरी आहे संसारात शिरावर ओझ, जरी आहे संसारात शिरावर ओझ. रमाबाई बाबासाहेब म्हणजे अगदी रमाबाई आंबेडकरांनी किती हालअपेष्टा सहन केलेत आपल्या सर्वांना माहिती, सांगायची गरज नाही. त्यांची मुलं वारलेत, बाबासाहेबांना सुद्धा खूप त्रास व्हायचा, त्यांना पण त्रास व्हायचा, तरी सुद्धा न खचता न झिजता बाबासाहेबांना अगदी साथ देऊन रमाबाई, रमाई त्या ठिकाणी बाबासाहेबांसोबत खंबीर उभ्या राहिल्या आणि बाबासाहेबांची साथ ती लाभलेली होती, ती अगदी मौल्यवान होती. जरी आहे संसारात शिरावर ओझ, लक्ष्मणा वाहिले सार आयुष माझ, लक्ष्मणा वाहिले सार आयुष माझ. थोरवी भीमाची रमा, थोरवी भीमाची रमा सांगे समजावून, थोरवी भीमाची रमा सांगे समजावून. कशाला वेग मजला, कशाला वेग मजला सोन्याचं दागीन, कशाला वेग मजला
सोन्याचं दागीन सोन्याचं दागीन धनी माझा मौल्यवान. सन्माननीय आमच्या मोठी आई हिराबाई वाठोरे, विजयमालाजी वाठोरे, आपण स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणचे सर्व मान्यवर स्टेजवर या, या वरती या. हा या पंडित साहेब, गायकवाड साहेब, हा PSI साहेब, आमचे मान्य गौतमजी कवडे यांनी अतिशय भावना प्रधान या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त केलेलं आहे. हा थोडा नाशिक ढोलचा थोडासा आवाज द्या, साऊंड वाले, थोडं पाठीमागे. या ठिकाणी 3 बक्षीस जाहीर होणार आहे. हा गणेशजी वाठोरे, भगवान वाठोरे, चला स्टेजवरती या. गणेशजी वाठोरे, भगवान वाठोरे. हा येऊ द्या. आले आता हे जे बक्षीस आहे आपल्या मान्यवराच्या हस्ते आणि आमची आई हिराबाई काशीनाथ वाठोरे हे या बक्षिसाचे वितरण करणार आहेत. सोबत आमचे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे परीक्षक यांना विनंती करतो की आपण 3ऱ्या नंबर पासून हे बक्षीस जाहीर करावे. तृतीय क्रमांक जातोय जीविका जनार्दन चव्हाण. मयूर सुनील भोरे द्वितीय क्रमांक. बोले प्रणिता प्रल्हाद ढोळे प्रथम क्रमांक. प्रथम क्रमांक आहे प्रणिता प्रल्हाद ढोळे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सर्वांसाठी या ठिकाणी वरती तयारी केलेली आहे. भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विजयजी वाठोरे साहेब आणि वाठोरे परिवाराची विनंती.